तब्येत आता ठीक व्हायचं काही नाव घेत नाही. चला मार्केटचं ॲनालिसिस करूयात. त्यामध्ये स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं आहे डेली टाईम फ्रेममध्ये. लगेच तर काय हा झोन तुटणार नाही, थोडा टाईम लागेल आणि एकदा वरच्या साईडला आपल्याला पुल बॅक घेऊन मगच काय ते खाली येऊ शकते. तर जर आपल्याला वन आवर टाईम फ्रेममध्ये शिफ्ट झालो तर हा एक सपोर्ट झोन इथं दिसतोय. पण हा सपोर्ट झोन एक मिनिट एवढा पण काही स्ट्रॉंग वाटत नाही आता. कारण का बघूयात आता काय होते. पुढचं जर प्राईस ॲक्शन आपल्या फेवरमध्ये बनली, आता तर काय मार्केट स्ट्रेट पडते खाली, त्यामुळं एंट्री तर काय धावत्या गाडीत एंट्री मारणं तर काय आपल्याच्यानं होणार नाही. त्यामुळं आपण वेट करूया एका प्राईस ॲक्शनचा, त्याच्यानंतर एंटर करूयात. जर एंट्री नाही दिली तर नाही करायची. प्लॅन सिम्पल आहे. ओके, विल सी आफ्टर सम टाईम. चला इथे एक रिस्क घेऊयात. 10:06 झालेलं आहे. लॉजिक आणि ते तुम्हाला सांगतो समजावून. या कॅन्डलच्या खाली आपला स्टॉप लॉस असेल सिम्पल. या कॅन्डलच्या खाली क्लोज दिली. चलो ॲज पर आवर प्लॅन ह्या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग दिली की आपण एक्झिट करणार होतो. तर सिम्पली आपण तसं केलेलं. बघूयात आता काय होतं. नेक्स्ट प्राईस ॲक्शनची वाट बघूयात. हा ट्रेड का घेतलेला सांगतो. स्टॉपला छोटा होत होता आणि जर इथून जर रिवर्स झाला असता हा झोन तोडण्यासाठी, मार्केट आधीच डाऊन ट्रेंडमध्ये, तर तो ट्रेंड कंटिन्यू करण्यासाठी याला ही बेस्ट जागा होती. असो, या गोष्टीसाठीच एंटर केलेलं ते, पण इट्स ओके. एवढ्यात आपण 500 लॉस घेऊन बाहेर पडलो. आता 500 आपलं प्रॉफिट रनिंग असतं जर का आपण ट्रेड होल्ड केलं असतं. पण जो आपल्या प्लॅन ऑफ ॲक्शनमध्ये बसत नाही तिथं वाट बघण्यात काही अर्थ नाही. लक्षात आलं आपण का ट्रेड घेतलेला.
इस ट्रेड को लेने का रीज़न मैं बताता हूँ। स्ट्रिक्ट स्टॉप लॉस के साथ जाना पड़ेगा इसे। ओके चलो इसे कट करना ही बेहतर होगा। द काइंड ऑफ डोजी कैंडल बनाया इसने, इसलिए एग्जिट करना पड़ा। मैं जानता ही होगा। The CIA have definite intel that RNAW are planning something big in Dhaka. We are luring Islamabad to give us Osama bin Laden. Once a year. हा लास्ट ट्रेड असेल आजचा। मी ॲक्च्युली 3च ट्रेड प्लॅन करतो पर डे। हा रिव्हर्सलसाठी एक आहे ट्रेड, बघूयात काय होते। ओके चला, क्लोज द डे विथ लॉस ऑफ 793। तर उद्या बघूयात काय होतं आहे। आजचा डे तरी